गेल्या 4 दिवसात सोन्याच्या दरात 2,500 रुपयांची घट झालेली आहे आणि त्यामुळे सोन्याचे दर 74,300 रुपयांवर आलेले आहेत। परिणामी ग्राहकांना काही अंशी दिलासा देखील मिळाला आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। गेल्या मागील महिनाभराचा जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। कधी नव्हे ते 76,800 इतक्या विक्रमी उंचीवर सोन्याचे दर पोहोचलेले होते आणि त्यानंतर मात्र सोन्याच्या दरात गेल्या 4 दिवसांमध्ये घट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळजवळ 2,500 रुपयांची ही घट झालेली आहे आणि त्याचा परिणाम ग्राहकांना फायदा होणार आहे। मात्र असं असलं तरी सुद्धा सोन्याच्या ग्राहकीमध्ये अद्याप तरी वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळत नाही। त्या पाठीमागील कारणांचा विचार केला तर वाढत्या दरानंतर सोन्याचे दर आणखी कमी होतील आणि तोच आपला फायदा होईल आणि म्हणूनच अनेक ग्राहक हे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत। जळगावच्या रतनलाल सी बाफना ज्वेलर्स या शोरूममध्ये आपण यावेळेला आहोत। या ठिकाणी बघू शकतोय की एका बाजूला काही ग्राहक खरेदी करताना आहेत, किरकोळ स्वरूपामध्ये ग्राहकी आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र ग्राहकांची प्रतीक्षा सुवर्ण व्यावसायिकांना असल्याचं पाहायला मिळतंय। एरवी या दुकानात जर आपण म्हटलं तर पाय ठेवायला जागा नसते, अशा पद्धतीमध्ये गर्दी असते। मात्र सोन्याचे दर कमी झालेले असताना देखील ग्राहक अजून सोन्याचे दर कमी होतील या प्रतीक्षेमध्ये आहे। 2,500 रुपयांची ही घट झालेली आहे, अजून घट होईल असा अनेकांना आशावाद आहे। सुवर्ण व्यावसायिकांची या संदर्भामध्ये चर्चा केल्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं की जागतिक पातळीवरती जी काही युद्धजन्य परिस्थिती होती ती काहीशी सावरली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून सोन्याचे दर हे कमी झाल्याचं त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।